नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेल्या सेक्शनमध्ये म्हणजे फर्स्ट सेक्शनमध्ये आपण पर्यावरण भूगोलाची प्रस्तावना आणि त्याच्या व्याख्या अभ्यासलेल्या आहेत. त्याचा पुढचा भाग म्हणजेच पर्यावरण भूगोलाची व्याप्ती आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. पर्यावरण भूगोलाची व्याप्ती अभ्यासत असताना पर्यावरण भूगोलामध्ये कोणत्या घटकाला जास्त महत्त्व आहे किंवा कोणते घटक पर्यावरणामध्ये अंतर्भूत केलेले आहेत हे अभ्यासणं आपल्याला महत्त्वाचं ठरतं. पर्यावरण भूगोलामध्ये प्रामुख्याने परिस्थितिकी, परिसंस्था आणि जीवसंहती या गोष्टी अंतर्भूत असतात. आता पर्यावरण भूगोल हे परिस्थितीशी संबंधित असल्याकारणाने पर्यावरण भूगोलामध्ये आणि त्याची व्याप्तीमध्ये या व्याप्तीमध्ये 3 घटक जे आहेत हे घटक महत्त्वपूर्ण मानले जातात. ते घटक मी पुढे तुम्हाला या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता की पोषक द्रव्याची आवक-जावक, ऊर्जा साखळी किंवा ज्याला आपण ऊर्जा आणि अन्न साखळी हे 3 महत्त्वाचे घटक पर्यावरण भूगोलाच्या व्याप्तीमध्ये महत्त्वपूर्ण ठरतात. आता पहिला घटक जर पाहायचा झालं तर पोषक द्रव्याची आवक-जावक. पोषक द्रव्ये जे की सजीवांच्या वाढीसाठी आणि सजीवांच्या विकासासाठी आणि सजीवाला जिवंत राहण्यासाठी अतिशय महत्त्वाचे असतात आणि हे घटक आपल्याला पर्यावरणामधून मिळत असतात. म्हणजेच काय तर पोषक द्रव्याची जी आवक-जावक आहे हे जमिनीतील असेंद्रिय खनिज व अखनिज द्रव्ये, पाणी, वातावरणातील कार्बन डायऑक्साईड व नायट्रोजन याशिवाय गंधक, फॉस्फरस इत्यादी बाबीमुळे जीवनिर्मितीसाठी हे घटक कारणीभूत ठरतात आणि यांनाच आपण पोषक द्रव्य असं म्हणतो. आणि हेच पोषक द्रव्य सजीवांच्या वाढीसाठी आणि त्यांच्या विकासासाठी गरजेचे असतात आणि या घटकांचा अभ्यास आपल्याला पर्यावरण भूगोलाच्या व्याप्तीमध्ये करायचा आहे आणि पर्यावरणामध्ये तो अभ्यास अंतर्भूत केला गेलेला आहे. त्याच्यानंतरचा दुसरा मुद्दा म्हणजेच ऊर्जा किंवा ऊर्जा साखळी. सजीवाला जगण्यासाठी आणि सजीवांच्या वाढीसाठी ही ऊर्जा साखळीसुद्धा पर्यावरणामध्ये अविरतपणे सुरू असते. सजीवांची वाढ होण्यासाठी ऊर्जांची आवश्यकता असते. मग वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकते म्हणून तिला उत्पादक असं म्हणतो. म्हणजेच काय की प्रकाश संश्लेषण क्रियेच्या माध्यमातून वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करते आणि म्हणून तिला आपण उत्पादक असं म्हणतो. त्याचबरोबर ज्या काही उत्पादकांवरती जगणारे जे प्राणी असतात त्यांना आपण तृणभक्षक असं म्हणतो. आता याच्यामध्ये तृणभक्षक प्राणी कोणकोणते? उंदीर असतील, ससा असेल, या प्राण्यांना आपण तृणभक्षक प्राणी म्हणतो कारण ते उत्पादकावरती आपली उपजीविका करत असतात. तर त्यांना खाणारे जे काही प्राणी असतात त्या प्राण्यांना आपण मांसभक्षक असं म्हणतो. म्हणजे उंदीर, ससा यांना खाणारे साप असतील किंवा सिंह असतील यासारखे किंवा वाघ असतील यासारखे जे काही प्राणी आहेत जे तृणभक्षक प्राण्यांना खाऊन आपलं जीवन जगतात अशा प्राण्यांना आपण या ठिकाणी मांसभक्षक प्राणी असं म्हणतो. आणि मांसभक्षक प्राण्यांवरती आपली उपजीविका करतात त्यांना आपण सर्वभक्षी असं म्हणतो. मग सर्वभक्षीमध्ये शेवाळ असेल, बुरशी असेल अशा स्वरूपांच्या प्राण्यांचा समावेश होतो. कदाचित हे प्राणी आपल्या डोळ्याला दिसत नाहीत, काही सूक्ष्म असतात. काही जे प्राणी आहे हे प्राणी सूक्ष्मजीव मृत प्राण्यांच्या अवशेषावरती येतात किंवा जगतात. अशा पद्धतीने पर्यावरणामध्ये ही ऊर्जा साखळी एकाकडून एका दुसऱ्याकडे संक्रमित होत असते. म्हणजेच काय उत्पादकापासून तृणभक्षकाकडे, तृणभक्षकाकडून मांसभक्षकाकडे आणि मांसभक्षकाकडून सर्वभक्षकाकडे अशा पद्धतीनं ही साखळी पर्यावरणामध्ये अविरतपणे सुरू आहे आणि या साखळ्यांचा अभ्यास आपल्याला पर्यावरण भूगोलाच्या व्याप्तीमध्ये अंतर्भूत झालेला आहे आणि करायचा आहे. त्यानंतरची अन्न साखळी. सृष्टीच्या नियमाप्रमाणे जन्म, वाढ, मृत्यू या चक्रातून सर्वच सजीवांना जावं लागतं. मग ही सजीवाची साखळी जी आहे ही जीवनसाखळी कायम राहण्यासाठी या पर्यावरणामध्ये किंवा या निसर्गामध्ये अविरतपणे अन्न साखळी
सुरू आहे किंवा चालू राहते. याच अन्न साखळीद्वारे ऊर्जा साखळी सुरू राहते. म्हणजेच काय की ऊर्जा साखळी असेल किंवा अन्न साखळी असेल, या सोबतच कार्य करणाऱ्या सोबतच आपलं काम अविरतपणे सुरू करतात. यांची कार्य सोबतच सुरू असतात, अविरतपणे चालू राहतात आणि यासाठी अजैविक गोष्टी निसर्गामध्ये कार्यरत आहेत. वरील प्रकारे आपल्याला पर्यावरणाच्या या 3 घटकांच्या माध्यमातून पर्यावरणातील भूगोलाची जी व्याप्ती आहे ही व्याप्ती आपल्याला स्पष्ट करता येईल. यानंतर आपण पर्यावरणाचं स्वरूप अभ्यासणार आहोत. पर्यावरणाच्या स्वरूपामध्ये पर्यावरणाचं स्वरूप अभ्यासत असताना त्याची काही महत्त्वाची मुद्दे आपल्यासमोर मांडलेली आहेत. त्यामध्ये पहिला मुद्दा या ठिकाणी अंतर्भूत करण्यात आलेला आहे, तो म्हणजे पर्यावरण भूगोलाचे सर्वस्पर्शी शास्त्र आहे. त्याच्यानंतरचा दुसरा मुद्दा आहे पर्यावरण भूगोल प्रगमनशील व गतिमान स्वरूपाचे शास्त्र आहे. त्यानंतरचा तिसरा मुद्दा आहे पर्यावरण भूगोल संपदा नियमांची जाणीव असणारे शास्त्र आहे. आणि चौथा मुद्दा आहे पर्यावरण भूगोल नैसर्गिक समस्याची जाणीव करून देणारं शास्त्र. आणि पर्यावरण शास्त्र व पर्यावरण भूगोलशास्त्र एका नाण्याच्या 2 बाजू असणारे शास्त्र आहे. पर्यावरण भूगोल सर्वस्पर्शी शास्त्र आहे. पर्यावरण भूगोल सर्वस्पर्शी शास्त्र एवढ्या करतात आहे कारण पर्यावरण भूगोलाचं स्वरूप जर आज पाहिलं तर खूपच व्यापक होताना आपल्याला दिसून येतं. यामध्ये विविध नैसर्गिक सामाजिक शास्त्राचा संकलितरित्या अभ्यास केला जातो आणि त्यांच्या संबंधांचा अभ्याससुद्धा पर्यावरणामध्ये करणं अपेक्षित ठरतं. पर्यावरण भूगोलाचा अभ्यास अनेक प्रश्नांची उकल करून देणारा अभ्यास आहे. अनेक प्रश्नांची उकल आपल्याला पर्यावरण भूगोलाच्या अभ्यासामध्ये होते. त्याचबरोबर पर्यावरणाचा अभ्यास करत असताना रसायनशास्त्र, जीवशास्त्र, निसर्गशास्त्र यांच्याशी संबंधित असणाऱ्या शास्त्रांचा सुद्धा अभ्यास आपल्याला पर्यावरणामध्ये करणं अपेक्षित ठरतं. त्याचबरोबर पर्यावरण भूगोल अनेक शास्त्राशी संबंधित अशा स्वरूपाचं शास्त्र आहे. त्याच्यामध्ये इतिहास असेल, पुरातत्व असेल किंवा सामाजिक शास्त्र असेल, यांचा पर्यावरणाशी खूप घनिष्ठ संबंध आहे. आणि त्याचप्रमाणे वायू असेल, जल असेल, स्थल असेल, प्रदूषण या संदर्भात सगळी माहिती जाणून घेण्याच्या दृष्टीनं पर्यावरण भूगोलाचा अभ्यास करणं तितकंच महत्त्वाचं ठरतं. त्याचबरोबर भौतिकशास्त्र असेल, रसायनशास्त्र असेल, या शास्त्रांनासुद्धा पर्यावरण भूगोलाची मदत घ्यावी लागते आणि म्हणूनच पर्यावरण भूगोलाचे स्वरूप हे सर्वस्पर्शी आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर पर्यावरण भूगोल प्रगमनशील व गतिमान स्वरूपाचे शास्त्र. पर्यावरण भूगोल हे बदलते शास्त्र आहे किंवा परिवर्तनशील स्वरूपाचे शास्त्र आहे. या भूगोलामध्ये मानवाच्या भोवतालच्या पर्यावरणाचा त्याचबरोबर त्यांच्यातील बदलाचा अभ्यास केला जातो आणि त्या बदलत्या स्वरूपाच्या कारणांचा अभ्यास प्रामुख्याने पर्यावरण भूगोल करतं. आणि म्हणूनच पर्यावरण भूगोलाचे जे स्वरूप आहे हे बदलते आहे, गतिमान स्वरूपाचे आहे आणि म्हणूनच त्याला डायनामिक असं सुद्धा म्हटलं जातं. पर्यावरण भूगोल हे गतिमान स्वरूपाचं शास्त्र आहे. पर्यावरणात घडणाऱ्या बदलाचा सखोल अभ्यास या शास्त्रामध्ये केला जातो. तितक्याच गतीनं अभ्यास करणारं हे शास्त्र आहे. त्याचबरोबर अनेक घटकांचा एकमेकांशी, जे काही अजैविक घटक असतील, जैविक घटक असतील, या घटकांचा एकमेकाशी काय संबंध आहे, पर्यावरणीय आकृतिबंध किंवा संस्था कशा या तयार होतात आणि पर्यावरण भूगोलात या आकृतिबंधावर विशेष भर देण्यात येतो. म्हणूनच पर्यावरणातील जे काही घटक आहेत या घटकांचा अभ्याससुद्धा गतीनं करणारं हे शास्त्र आहे. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर पर्यावरणातील जी काही साधनसंपत्ती आहे, या अगोदरच मी तुम्हाला आपली याविषयी मी गेल्या सेक्शनमध्ये सांगितलेलंच आहे की पर्यावरणातील जी काही साधनसंपदा आहे ही कधीतरी संपणारी आहे आणि त्याचा वापर आपण जर जास्त काळ करत गेलो तर ती केव्हा ना केव्हा संपुष्टात येणारीच आहे. मग अशी जी काही संपुष्टात येणारी साधनसंपत्ती आहे, ही संपत्ती आपण कशा प्रकारे वापरली गेली पाहिजे
याचं नियोजन करणारं आणि याची सखोलपणे आणि लगेच आपल्याला माहिती देणारं हे शास्त्र आहे. आणि म्हणूनच आपण म्हटलं की पर्यावरण भूगोल हे प्रगमनशील व गतिमान स्वरूपाचे शास्त्र आहे. यानंतर पर्यावरण भूगोल संपदा नियमांची जाणीव असणारं शास्त्र आहे. कारण आर्थिक गरज भागवण्यासाठी मानवाने जी काही खनिज संपत्तीचा अमर्याद वापर केलेला आहे, त्यामुळे मानव संपत्तीचं जे काही गुणोत्तर आहे हे प्रतिकूल आणि असंतुलित होताना आपण बघतो आहोत. मग पर्यावरणाबद्दल सर्वसामान्य लोकांमध्ये असलेलं जे काही अज्ञान आहे, हे अज्ञान पर्यावरणातील समस्या निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरताना दिसतं आहे. जंगलतोडीच्या संबंधी पृथ्वीवरच्या वातावरणातील वायू प्रमाण हे ऑक्सिजनचं प्रमाण कमी होताना आणि यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढताना आपण बघतो आहोत. आणि त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. हिरव्या वनस्पती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्याचबरोबर कार्बन चक्र असेल, वातावरणामध्ये असणारे नायट्रोजन चक्र, यासारखे चक्र बिघडत चाललेली आहेत. आणि याचं कारण शोधण्याचं कार्य हे पर्यावरण भूगोल करतं. आणि म्हणूनच पर्यावरण भूगोल हे संपदा नियमांची जाणीव करून देणारं शास्त्र आहे असं म्हटलं जातं. चौथा मुद्दा या ठिकाणी पर्यावरण भूगोल हे नैसर्गिक समस्यांची जाणीव करून देणारं शास्त्र आहे. कारण पर्यावरण भूगोलाचं स्वरूप हे आंतरविद्याशाखीय आहे. त्यामुळे पर्यावरणातील जी काही उद्भवणाऱ्या समस्यांची सोडवणूक करण्याअगोदर व त्या समस्या उद्भवण्याचं नेमकं कारण कोणतं हे शोधण्याचं कार्य पर्यावरण भूगोल करतं. जमिनीची धूप असेल, लोकसंख्येचा विस्फोट असेल, प्रदूषण असेल, जंगलाचा विनाश असेल, यासारख्या भयानक समस्या ज्या आहेत या पर्यावरण सोडवण्याच्या दृष्टिकोनातून पर्यावरण भूगोल हे आपल्याला मदत करतं. त्याचमुळे उद्भवणाऱ्या ज्या काही समस्या आहेत या समस्या दूर करण्यासाठी व या समस्या निर्माण झाल्यामुळे कोणता विनाश होऊ शकतो याची जाणीव मानवाला करून देणारं हे शास्त्र आहे. आणि म्हणूनच म्हटलं गेलं आहे की पर्यावरण भूगोल हे निसर्गामध्ये ज्या काही निर्माण होणाऱ्या ज्या काही समस्या आहेत या समस्यांची जाणीव करून देणारं, मानवाला या गोष्टीची माहिती देणारं हे शास्त्र आहे. त्यानंतर पर्यावरणशास्त्र व भूगोलशास्त्र एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कारण का तर भूगोलाचा अभ्यास हा पर्यावरणातील घडणाऱ्या समस्याचं ज्या काही पर्यावरणामध्ये घडणाऱ्या ज्या काही समस्या आहेत या समस्यांचं मूळ शोधण्यासाठी होतो. उदाहरणार्थ उत्तर भारतामध्ये असणाऱ्या नद्यांचे पात्र दरवर्षी बदलतात. याचं नेमकं कारण काय आहे हे कारण शोधण्याचं काम सुद्धा पर्यावरण भूगोलाच्या माध्यमातून होतं. म्हणजेच काय तर ही जी काही समस्या आहे ही समस्या नेमकी का निर्माण झाली, याच्या पाठीमाग कोणते भौगोलिक कारणं असू शकतात याचं संशोधन करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणारं हे शास्त्र आहे. आणि म्हणूनच पर्यावरण भूगोल हे एक भूगोलशास्त्र आणि पर्यावरणशास्त्र ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं म्हटलं जातं. या सगळ्या मुद्द्यांवरून आपल्या लक्षात आलंच असेल की पर्यावरण भूगोलाचं स्वरूप हे अनन्यसाधारण आहे. आणि विशेष म्हणजे हे व्यापक होताना आपल्याला दिसत आहे की आपण पाहिलं पर्यावरण हे सर्वस्पर्शी शास्त्र आहे. अनेक शास्त्रांची पर्यावरणाच्या अभ्यासाला मदत घ्यावी लागते. त्याचबरोबर हे प्रगमनशील आणि गतिमान स्वरूपाचं शास्त्र आहे की जे गतीनं जे काही पर्यावरणात बदल होत आहेत हे बदल गतीने अभ्यासणारं आणि त्याची माहिती देणारं हे शास्त्र आहे. संपदा नियमांची जाणीव करून देणारं हे शास्त्र आहे. पर्यावरणामधील जे काही साधन संपदा आहे केव्हा ना केव्हा ती संपणारी आहे. पाण्याच्या दृष्टिकोनातून असेल किंवा अनेक जे काही पर्यावरणातील जे काही घटक आहेत, जी साधन संपदा आहे, ज्याला आपण पेट्रोल डिझेलसारखे जे काही खनिजे आहेत, हे खनिजेसुद्धा केव्हा ना केव्हा संपणारे आहेत. आणि याचं नियोजन आपण कशा पद्धतीनं केलं गेलं पाहिजे हे सांगण्याचं कामसुद्धा पर्यावरण भूगोलाच्या माध्यमातून होतं. त्याचबरोबर पर्यावरण भूगोल हे नैसर्गिक समस्यांचं जाणीव करून देणारं शास्त्र आहे. अनेक नैसर्गिक समस्या निर्माण झालेल्या आहेत.
प्रदूषण सगळे जे काही आपल्याला प्रदूषण, ध्वनी प्रदूषण असेल, जलप्रदूषण असेल, वायू प्रदूषण असेल, जमिनीची धूप असेल, या सगळे जे काही प्रदूषण असेल, पर्यावरणाच्या संबंधीच्या काही समस्या असतील, याचा सामना प्रत्येक वेळेला प्रत्यक्षरित्या मानवालाच करावा लागतो आहे, हे समजून सांगणारं आणि याची जाणीव करून देणारं हे शास्त्र आहे. आणि पर्यावरणशास्त्र हे किंवा भूगोलशास्त्राचा विचार केला तर या एका नाण्याच्या दोन बाजूच आहेत, की शास्त्रशुद्ध पद्धतीने पर्यावरण भूगोल अभ्यास करतं. पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीनं ही देखील शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करणारं हे शास्त्र आहे. या ठिकाणी आपण पर्यावरण भूगोलाचे स्वरूप आणि व्याप्ती कशा पद्धतीची आहे हे अभ्यासलेलं आहे. पहिल्या सेक्शनमध्ये आपण पर्यावरणाच्या व्याख्या आणि त्याची प्रस्तावना अभ्यासलेली आहे. या संदर्भात तुम्हाला कुठल्याही शंका असतील किंवा कुठली अडचण असेल तर आपल्या प्रतिक्रिया कळवा. पुढील सेक्शनमध्ये आपण राहिलेला या चॅप्टरचा भाग आपण अभ्यासणार आहोत. या ठिकाणी आपण थांबतोय. धन्यवाद.